कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा नाथ नारायण वासुदेवा नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण गोविंद हरे मुरारी हे नाथ चौथ्या दिवसाचं दुसरं पुष्प आपण वाहण्यास तयार झालो आहोत. त्यानिमित्तानं परिसरातील सर्व भाविकांना पुनश्च एक वार विनंती आहे, कृपया पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्दानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गोपाल कृष्ण भगवान की जय शुकमुनि महाराज की जय श्रीमद् भागवत महाराज की जय राधा मैया की जय. उत्तरार्धाला सुरुवात होत आहे. श्रीमद् भागवत महापुराणामध्ये 2 खंड कल्पिलेले आहेत, 1 ते 8 आणि 9 ते 12. 6 अध्याय. 335 अधिक 6 किती झाले? 300. आणि याला 7ने भागलं. दररोज 47 अध्याय आले पाहिजे आणि ते 2 सत्र बरं का. 26 आपलं 23 आणि 24 47 47 गुणिले 7 तेव्हा हे भागवत बरोबर संपत. हा जो 9वा स्कंद आहे याच्यात राजवंश निरूपण आहे. म्हणजे काय? असे वंश भरपूर आहेत. श्रीकृष्ण भगवंताचा यदुवंश आहे, कौरव आणि पांडव यांचा कुरुवंश आहे. त्याचप्रमाणे स्वतः रामचंद्र प्रभू, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू यांचा सूर्यवंश आहे. सूर्यवंश, कुरुवंश आणि यदुवंश. आणि हे हरीच्या वंशाचं पुराण आहे. हरिवंश पुराण, हरिनाम हा 18वा अभंग आहे. हरिपाठातला 18वा आहे. तुम्हाला मी मागे सांगून चुकलेलो आहे, भगवान परमात्म्याला एकट्याला करमत नाही. एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने. 14 भुवनांची यादी मी तुम्हाला दिली. या 14 भुवनामध्ये भगवंत कसा रमतो? यथोर्ण नाभि सृजते गृह्णतेच. ही जी मी पंक्ती बोललो ही उपनिषदातली पंक्ती बोललो. उर्ण नाभी म्हणजे तो आपल्या तोंडातून धागा काढून आणि जाळं तयार करतो, त्याच्यात रमतो, किडे पकडतो, खातो, जाळं मोडून टाकतो. तद्वतच हा वनमाली जगरूपी वन तयार करतो आणि हे संपूर्ण टाकतो. हा परमात्मा स्वतः याच्या नाभी कमलापासून, ज्याचे नाभी कमली जन्म चतुरानना येण्याची पडवून वेद केला शहाणा, तर ही गौडण आहे. त्याच्या नाभी कमलापासून ब्रह्माजी प्रगट झाले. त्यांना 4 मुख प्रगट झाले. ते ब्रह्माजी म्हणजेच ब्रह्मदेव यांच्यापासून 10 ऋषी झाले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, दक्ष, वसिष्ठ आणि नारद आणि सरस्वती आहे. मरीची पासून कश्यप ऋषी झाले. कश्यप आणि यांच्यापासून
विवस्वान श्राद्धदेव इक्ष्वाकू पुरंजय अनेना पृथु चंद्र योनाश्व शाबस्त शाबस्ती बृहदश्व कोलयाश्व सेनजित योनाश्व मांधाता हे ठळक ठळक राजे सांगितले तुम्हाला तोंडी. हा रामचंद्र प्रभूच्या पूर्वजांचा आणि संपूर्ण वंशावळीचा आलेख सांगितला. कश्यप विवस्वान श्राद्धदेव इक्ष्वाकू पुरंजय अनेना पृथु चंद्र योनाश्व शाबस्त शाबस्ती बृहदश्व कोल्याश्व सेनजित योनाश्व मांधाता. मांधाता हा रामचंद्र प्रभूंच्या वंशातला 20वा राजा आहे. आपण जेव्हा बसलेलो होतो गप्पा मारत होतो तेव्हा सुद्धा हा संक्षेपता वंश ऐकला मी तिथे. 2-3 मिनिटातच संपून टाकलं हे. 24 अध्याय संपवले हे. यामध्ये जो 19वा राजा आहे योनाश्व याला मुलबाळ नसल्यामुळे यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ऋषी मुनी आलेले आहेत. यज्ञ नारायणाची स्थापना केलेली आहे आणि एका कमंडलू मध्ये अभिमंत्रित केलेलं पाणी दिलेलं आहे. हे ठेवून द्या. ठेवलं ते आणि राजाने उन्हात फिरून आल्यामुळे उन्हात काम केल्यामुळे तहान जास्त लागते. लोखंड तापवलं, लोखंडाचे विडे कोयते बनवले, अशा काम करणाऱ्याला तहान लागते. राजालाही तहान लागली. तूप खाल्ल्यावर सुद्धा तहान जास्त लागते. तूप पचायला पाणी जास्त लागतं. शहरात पाणी पित राहतो माणूस. रात्र झाली, सकाळ झाला, यज्ञाचा आरंभ झाला आणि त्या वेळेला त्या ठिकाणी सांगितलं की आता मी जे तुम्हाला पाणी दिलेलं होतं, अभिमंत्रित केलेलं पाणी ज्या कमंडलूत होतं ते आणा. तो कमंडलू आणा. आणला कमंडलू. म्हणून पाणी कुठे गेलंय असं. राजा म्हणतो मी रात्री पिऊन टाकलं. काय प्यालास? अरे काही विचारलं कोणाला? काही विचारलं नाही. जा तुझ्या पोटात तो बाल वाढेल. आता इथे विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं गर्भाशय जे आहे ते पुरुषाच्या शरीरात नसतं. मग असं झालंच कसं काय? असंख्य अशा कथा आहेत. कानामध्ये कानिफनाथ जन्माला आले. हत्तीच्या कानाला आहे का नाही? कथा नवनाथ मध्ये कानात ऐकले असेल ना तुम्ही. उकिरड्यामध्ये गोरक्ष गायीच्या मलमूत्रामध्ये गोरक्षनाथ प्रगट झाले. असंख्य कथा आहे. पुन्हा तुम्हाला सांगितलं तर विचित्र वाटेल. स्त्रीचा पुरुष केलाय ज्ञानोबारायांनी. आयना रंग जी निमिष मात्रे देह पालकीला, मात्रे देह पालकीला, जी निमिष मात्रे देह पालकीला, मात्रे देह पालकीला, एका तुटेला पुरुष पुरुष प्रवासाला असताना एका बाईने दर्शन घेतलं. आशीर्वाद देऊन टाकला. पुत्रवती भव. पाहिलं म्हणे महाराज मी विधवा स्त्री आहे. तिच्या पतीच्या अस्थिच्या रसायनापासून तिला मुलगा झाला. ते दिलं आणि मग नंतर काही दिवसांनी पुन्हा भेट झाली. ते महात्मे तिथे जेवायला गेले त्या बाईच्या घरी आणि तो जो लहान मुलगा झालेला होता तिला, तर तो काय म्हणतो आपण त्याला तिथे वडवड करत होता पात्राजवळ पंक्तीजवळ. तर ते त्याने धक्का लावला आणि भात सांडला. कारे 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 कशाला गडबड करतो? अरे भात लवणलास तू. जा तू भात लवण नाही. प्रसादेची केवळ विद्वेषी बाळ जन्माला केवळ भात लवंडा. आणि तुम्ही म्हणाल हे कशावरून हे कशावरून हे कशावरून? पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये जाण तिथे भात लवंडे नावाच्या कुळांच्या माणसाची नोंद सापडेल तुम्हाला. भात लवंडे हे कुळ पंढरपूरमध्ये आहे.
त्या मुलाने भातलवंडला त्याचा वंश वाढला, तो भातलवंडा झाला. असंख्य करू शकतात या गोष्टी आजही आहेत. तुम्हाला सांगितलं योगी सुद्धा काही गोष्टी करतात. नाशिक जिल्ह्यात कांद्याचं मार्केट ज्या लासलगावला आहे तिथे बगरीबुवा एक तोडाभर बगर खाऊन 12 वर्ष राहिले. पटेल काताच्या लोकांना. आपले जोग महाराजांचे एक शिष्य होते तुकाराम बाबा खेडलेकर, कॉफी पिऊन 6 महिने काढले त्यांनी. शरीराला कुठून ऊर्जा मिळाली, एनर्जी कुठून मिळाली. योगी करू शकतात. पुन्हा सांगतो तुम्हाला, आपल्या शरीराच्या आतड्या धुवून काढतात ते, पाण्यामध्ये उतरून खालच्या मार्गाने शरीरात पाणी घेतात, पुन्हा काढून टाकतात. तुपात भिजवलेलं वस्त्र, रेशीम वस्त्र तुपात भिजवतात आणि गिळतात, पुन्हा काढून घेतात. त्याला न पचलेले अन्नकण, घाण दूषित कण त्या तुपाने भिजवलेल्या रेशीम वस्त्राला बाहेर. योगी काही करतात, संत महात्मे काही करतात. आणि भगवान परमात्म्याजवळ सुद्धा ही शक्ती राहते, करू शकतात. त्या वेळेला त्या ठिकाणी बापाचं पोट फाडून तो मुलगा जन्माला आला, तर तो मुलगा रडायचा कशा करता. मग इंद्राने येऊन सांगितलं माम दाता. माम म्हणजे मला, संस्कृत शब्द आहे. मला, दाता म्हणजे पिल. इंद्राची अमृतमय तर्जनी त्याच्या तोंडात घालून त्याला भरवलं. माम दातावरून त्याचं नाव मानधाता पडलं. या मानधाताचा इतिहास तुम्हाला खंडवा जिल्ह्यामध्ये आणि ही सगळी माहिती ओंकारेश्वरला मिळेल तिथपर्यंत त्याचं राज्य होतं मानधात्याचं. पुरुकुत्स, त्रसदस्यू, अनरण्य, आरुण, त्रिबंधन, सत्यव्रत वगैरे हे राजे झाले. पुन्हा तिथे एक राजा झाला, त्याचं नाव आहे हरिश्चंद्र. या हरिश्चंद्राला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याने आणि विश्वामित्रजींना राज्य देऊन टाकलं. विश्वामित्रजी सकाळी आले, राजा तुम्हाला राज्यदान केलं आठवतं का तुला. हो महाराज. मग ते राज्य माझं झालं. हो महाराज तुमचं आहे, घ्या राज्य. अरे राज्य देतोस तो पण दक्षिणा दिली का. हा. गेले कोशाजवळ. कोश म्हणा का ट्रेजरी म्हणू. ट्रेजरी म्हणजेच आजच्या भाषेतली तिजोरी. अरे हे राज्य जर माझं झालं तर तिजोरी माझी, माझ्या तिजोरीतून मला दक्षिणा कशी देत होतो. मग त्याला राज्यातून काढलं, कुठून दक्षिणा द्यावी. राजा विकला 1.5 तोडे सोन्याला आणि राणी तिचा मुलगा ब्राह्मणाने घेतला काशीच्या 2 तोड्याला 3.5 तोडे सोन्याची दक्षिणा देऊन टाकली. ती जी हरिश्चंद्र राजाची राणी आहे तिची तारा. वालीच्या पत्नीचं काय नाव आहे आणि बृहस्पतीच्या पत्नीचं नाव काय आहे. ताराच आहे. या 3 तारा आहेत. काय तारामती म्हणतात. त्या ब्राह्मणाकडे काशीला आलेले वारकरी त्यांना कापडी म्हणतात. शंकराची वारी करणाऱ्याला कापडी म्हणतात, विठोबाची वारी करणाऱ्याला वारकरी म्हणतात. ते धान्य निवडायचं, दळायचं, भिजायचं, शिजवायचं, त्या लोकांना वाढायचं, घर साफ करायचं, पुन्हा धान्य तिनेच दळायचं तारामती राणीने आणि त्या ब्राह्मणाने पैसे घ्यायचे. तो तीर्थोपाध्य, तीर्थातला उपाध्य होता, त्याने पैसे घ्यायचे. असलं ती काम करायची. आणि राजाला विकत घेतलं डोंबा नावाच्या हरिजनाने. आजही भारतवर्षामध्ये एकच क्षेत्र असं आहे, वाराणसी हा जिल्हा आहे, वरुणा आणि अशी. ऐकताय का सगळेजण. वरुणा आणि अशी या 2 नद्यांचा तो प्रदेश असल्यामुळे त्याचं नाव वाराणसी झालं. पण आताही सुद्धा दादर वाराणसी एक्सप्रेस जो आहे तो आता सुद्धा तिथून सुटतो. तो लोकमान्य टिळक करून सुटतो आणि वाराणसीला जातो. वाराणसी मुंबई महानगरी, वाराणसी हा शब्द आहे. काशी, बनारस, महास्मशान, महानगरी एवढे नावं काशीला आहेत. नाही, ते प्रयागचं नाव आहे. खरं नाव प्रयाग आहे. त्यांचं 150 किलोमीटर अंतर आहे. तसा काही संबंध, पण नदी एकच आहे गंगा. त्या ठिकाणी स्मशानात प्रेत नेलं की त्याचे स्मशान शुल्क द्यावं लागतं. त्याला स्मशान शुल्क म्हणतात. त्या डोमाने घेतलेलं होतं तो ठेका, तो ते पैसे घ्यायचा आणि ते पैसे वसूल करण्याकरता हरिश्चंद्र राजाला ठेवलं नौकर म्हणून. त्याने विकत घेतला.
हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारा रानी हरिचंद्र तारा रानी हे हरिचंद्र तारा रानी वाहे डोंगरा घरी पाणी वाहे डोंगरा घरी पाणी वाहे डोंगरा घरी पाणी हरिचंद्र तारा रानी वाहे डोंगरा घरी पाणी वाहे डोंगरा घरी पाणी वाहे डोंगरा घरी पाणी ज्ञानेश्वरी आणि गाथा यातली कुठल्याही पुराणामध्ये चरण लागतात. त्या हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी, तिला जो मुलगा होता रोहित, त्याचं दुसरं नाव आहे रोहिदास, त्याला सर्पदंशाने मृत्यू झाला. ए माई माई बाई, या माझ्या घरातून हे तुझं प्रेत लवकर काढ. अमंगल. शेवटच्या प्रसंगी त्या मुलाला जो कोरा कपडा लावायचा तोही त्या माऊलीजवळ नव्हता. हे सत्वशील लोकांच्या गोष्टी आहेत. हा, बोलायला चतुर न वागायला फितूर, मुक्काम पोस्ट ओतूर, त्यांचा हा विषय नाही. गाड्याचं साप पुढेही जातं मागेही जातं, तसं काही माणसाचं वचन पुढेही जातं मागेही जातं. सत्व वानाचा भाऊ केला छळ, कीर्ती वानाचे मारेले बाळ, ज्याने म्हणे तू जाणे सकळ खेळ. आजही काही लोक अशी भाषा, छक्के पंजेची भाषा वापरतात. शेवटी सत्वशील असल्यामुळे ती घेऊन गेली. आपलं जुन्या पातळातला कपडा त्या मुलाला गुंडाळला, पण त्या स्मशानाचं शुल्क देण्याकरता त्याच्यावर पैसे नव्हते. हातात कंदील, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन रात्रीच्या वेळेला पहारा देत होता आपला हा राजा हरिश्चंद्र. ए म्हणे देवी, त्याने ओळखलं नाही, खाली मान होती, ओळखलं नाही. माझ्या मालकाचं स्मशान शुल्क दे. नंतर तिने ओळखलं आपल्या मालकाचा आवाज आहे. मंगळसूत्र देऊन टाकलं त्याने शेवटचा दागिना. हे सत्वशील लोकांच्या गोष्टी आहेत. म्हणून एक गोष्ट अशी झाली, तिथे तो मुलगा जिवंत झाला, परत आले. हरिश्चंद्र राजाची सुटका वगैरे झाली. रोहित म्हणजेच रोहिदास, त्याचा मुलगा हरित, हरितचा चंप, चंप या नावाच्या मुलाने चंपावती नगरी वसवली. सुदेव, भरूक, उरुक, बाहुक असा वंश वाढत 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 गेला. पुन्हा एका राजाला मुलगा नव्हता, त्याला मुलगा झाला. दगडाने पोट ठेचून मुलगा झाला. दगडला म्हणतात अश्मक. आणि त्याचाही पुढे मुलगा झाला आणि तो मुलगा पाळण्यात टाकलेला आहे. हा वंश पुढे गेला, पाळण्यात टाकला. तोपर्यंत 6वा अवतार सुरू झाला. कोणाचा? परशुरामजीचा. 6वा अवतार परशुरामजीचा आहे. आणि असा श्लोक आहे, डायरी आणली का मी, त्या डायरीचा तो श्लोक ते पहा. 21 वेळा पृथ्वीवरचे राजे मारून टाकले. याच्यावर काही समीक्षक, पत्रकार लोक शंका घेतात. हिंदूंनाच आणि शंका येतात, इतरांना नाही. हिंदू धर्मावर शंका घेतात. किंवा राजे का मारले? देवाचा अवतार आहे, त्याने राजे का मारले? पण हा अभ्यास केला का भाऊ? ते राजे काय करत होते? ब्राह्मणाचा छळ करत होते. आणि परशुराम, परशुचा अर्थ होतो कुऱ्हाड, लांब दांडाची. त्या परशुरामाने हातात परशु 21 वेळा पृथ्वीवरचे राजे मारून टाकले. तो 24 अवताराच्या मालिकेमध्ये 16वा अवतार येतो. विनाकारण परमात्मा जगाला मारील का हो? इतका तर विचार करा. का तुम्ही नुसतं सोशलचाच विचार करता? का वागले? म्हणून सरकार चांगली कामगिरी करणाऱ्याला बक्षीस देतं आणि वाईट काम करणाऱ्याला शिक्षा देतं. बरोबर आहे ना? मग तसंच हे आहे.
सगळ्या राजवाड्यातल्या स्त्रिया धावत धावत आल्या. परशुरामजीचा दराराज होता. अशी परशुवर केली. बरं, त्यांच्याजवळ नुसती परशु नव्हती, धनुष्यबाण सुद्धा होता, तलवारही होती. हे परशुरामजी त्या लेकराला मारून टाकतील या भीतीने त्या राजवाड्यातल्या सगळ्या राजघराण्यातल्या महिला धावत धावत आल्या रामकृष्ण. आणि पाळणा ह्यानं टांगलेला, पण आता अशा पाळण्यावर ओणव्या पडल्या. सगळ्या महिला ओणव्या पडल्या. आम्ही मारू देणार नाही. परशुरामजी थोडे बाजूला झाले, मागे झाले. काय झालं? त्या महिलांनी सांगितलं, ह्या लेकराला मी मारू देणार नाही. म्हणे का नाही मारू देणार? आम्हाला मारून टाका नंतर, मी नारीला मारत नाही. म्हणून नारी, स्त्रीला म्हणतात नारी, आणि नारीने केलं कवच, आणि त्या मुलाचं नाव पडलं नारी कवच. तेव्हा हा 9वा स्कंद संपतो बाबा. का डायरेक्टच पडून जायचं? 10व्या स्कंदावरनं कृष्णा जन्म झाला आणि गवळणी आल्या, आरती उतारा, लग्न झालं ना आयर जाहीर करा. एक एक कथा कमीत कमी 7-8 मिनिटं सांगावी लागते. आम्हाला डोंगरे महाराजांचा आदर्श पाळायचा आहे. सगळंही आम्हाला सांगता येणार नाही, हे आम्ही कबूल करतो. मग तो क्षत्रियाचा वंश नष्ट झालेला त्या नारी कवच पासून वाढला, आणि तो नारी कवच नावाचा राजा रामचंद्राच्या वंशाचं मूळ ठरलं, म्हणून त्याचंच दुसरं नाव मुलक पडलं. त्याला पुन्हा नाव झाला, त्याचा पुन्हा दशरथ झाला. तर रामाच्या वंशामध्ये 2 दशरथ नावाचे राजे आहेत. तुम्हाला पुन्हा घोटाळा होईल. येडबीड नावाचा एक राजा झाला, तो 52वा विश्वस. पुन्हा एक राजा झाला खटवांग. एक तास उरला खटवांग राजा. एक तास उरला खटवांग रायाचे. 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 कैसी भाग्यदशा प्राप्त झाली, कैसी भाग्यदशा प्राप्त झाली. हरी ही गाता हर परी चिंता, हरी मुखे गाता हर परी चिंता. हा 54वा राजा आहे. याला देवांनी युद्धाचं आमंत्रण दिलं. युद्धाला मदतनीस म्हणून गेला, देवांना जय मिळून दिला याने, या खटवांग राजाने. रात्री युद्ध, दिवसा युद्ध, युद्ध करून करून थकला तो. राजा पराक्रमी आहेस, सूर्यवंशाची कीर्ती पताका तू फडकवत आहेस, तुझ्यामुळे देवांना यश मिळालं. खटवांगा मागून घे. ठीक आहे, तू इतका विचारवंत होता खटवांग. अनात्म पदार्थ मागायचा नाही, धन दौलत मागायचं नाही. पण म्हणे अगोदर असं सांगा, माझा आयु किती शिल्लक आहे? आयु म्हणजे आयुष्य. माझी आयु किती शिल्लक आहे? म्हणे 2 तास आहे. काय करू मी मागून? ज्याच्याजवळ हत्ती नाही त्याने अंकुश मागायचा का? ज्याच्याजवळ मोबाईल नाही त्याने चार्जर मागायचं का? मग काय करू मी ते मागून? तिथून मृत्यू लोकात आला. 1 तास उरला. 1 तास उरला 54वा राजा. खटवांग नाम राजर्षिर मुहूर्ते मुक्ती मेईवान. मुहूर्त म्हणजे तास. आता थोडं थांबून घ्या सगळेजण. काय बोलले भाऊ तुम्ही आता चरण ते? 1 तास उरला खटवांग. बरं, पूर्वी साधू संत ऋषी मुनी संतांजवळ घड्याळ होते का? नाही म्हणा, नाही तर हो म्हणा, मी काही तुमची चूक धरणार नाही. मग हा तास शब्द कसा काय आला त्या अभंगामध्ये? तुम्हीच तर्क करायचे का? आम्ही नाही करायचे तर्क. 1 तास उरला मग खटवांग. घड्याळच होतं आणि मग तास आला कसा? तर मी तुम्हाला ऐकलेलं सांगतो. वाळू अतिउच्च तापमानात तापवली जाते. अतिउच्च तापमानात तापवली, तिच्यातला कार्बन उडून जातो आणि त्याच्यातला जो राहिलेला रस आहे
त्यांच्या रासायनिक अभिक्रिया करून एका साच्यात ओतला जातो, त्याची काच झाली. चुनखडीचाही वापर करतात काच तयार करताना. ओगलेवाडीलाही काच तयार होत होती, आपल्याला सगळं माहित आहे. मग ती काचची बाटल बनवायची, तिच्यामध्ये एक झाडाचा अशा प्रकारचा ओंडक्याचा भाग टाकायचा आणि त्याच्यामध्ये थंड झालं की तो काचेच्या आतला भाग लाकडाचा काढून घ्यायचा. छिद्र पाडून कशाने, अग्नीने कशाने काढला, त्याला बुच बसवायचं. त्या बाटलीमध्ये वस्त्रगाढ झालेली वाळू भरायची, एक छिद्र पाडायचं आणि त्याच आकाराची दुसरी बाटल बनवायची आणि त्या खाली बाटलवर भरलेली बाटल ठेवून द्यायची. बाटलीवर बुरु 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 वाळू गळत राहते. कोणती वाळू सांगितली? पूर्वी लिहिलेल्यावर वाळूचा फवारा मारत होते, म्हणजे डाग पडू नये दुसऱ्या पानाला म्हणून. आता तुम्हाला आठवत असेल जुन्या लोकांना, ते पेन नव्हती तेव्हा. आणि दुसरी गोष्ट एक अशी झाली, अर्धी बाटल रिकामी झाली म्हणजे 6 तास गेले. पुन्हा अर्ध्या बाटलीचे आणखी 6 हिस्से पाडायचे. 1 तास गेला, 7 तास गेले, 8 तास गेले, 9 तास गेले, 10 तास गेले. मग वरची रिकामी झाली, खालची भरून गेली. सूर्य मावळला. आभ्र राहो का सूर्य राहो का नको राहो, वरची रिकामी झाली, खालची भरली. खालची वर करून द्यायची, वरची खाली करून द्यायची. तीच बाटल बुरबुर बुरबुर गळत राहायची. अर्धी बाटल खलास झाली, रात्रीचे 12 वाजले. कोण बाटल खाली झाली, सकाळचे 3 वाजले. होतं का नाही घड्याळ? आणि काही ऋषीमुनींचं घड्याळ हे आकाशावर होतं बरं का. आणि काही काहींचं आताचं घड्याळ कोंबडं कोंबला लागलं, उठा. आता हे हायब्रिड कोंबडे रात्री 2ला वर, त्याला काहीच घेणं देणं नाहीये. हायब्रिड कोंबडे 2ला ओरडते. घटिका यंत्राचा अर्थ काय होतो सांगू का तुम्हाला? तुम्ही ज्ञानेश्वरीत पाहून घ्या. घट हा घट हा घट हा घट अशा साखळीमध्ये त्यांना बसवलेलं राहतं आणि असे जातात. ते चाक फिरतं चेनवर, मोठी चेन राहते. पाणी ओतलं ते पाणी थारोड्यात पडून शेताला जातं. एक रान भरलेलं, एक रान खाली, त्याला थारोड्यात पाणी ओतलं जातं. घटिका यंत्र घटाचं आहे आणि हे घटिका यंत्र नाही, इथे घड्याळ आहे. घडी सांगणारं घड्याळ. तर एक गोष्ट अशी झाली, तास उरला, सगळं सोडून दिलं आणि त्याने आपली साधना केली. 1 तास उरला, खटवांग रायासी भाग्यदशा कैची प्राप्त झाली. त्याला दीर्घभाऊ नावाचा मुलगा झाला, त्याचाही पुढे वंश वाढला. त्याच्या पुढे आणि एक राजा झालेला रघु, रामचंद्र प्रभू, ज्याच्या वंशात प्रगट झालेल्या रघु नावाचा राजा झालेला आहे. त्याच्या वंशात पुन्हा राजा झालेला आहे अज. या अजाची पत्नी वारली तेव्हा वशिष्ठ मुनींनी पत्र पाठवलं, राजा मरणश, या शरीराला मरण येणं हा शरीराचा स्वभाव आहे आणि शरीर जगणं हा शरीराचा विकार आहे. जीवितम विकृतीर्मुच्यते, जगणं शरीराची विकृती आहे आणि मरण हा स्वभाव आहे. म्हणून पत्र दिलं. त्या राजाला मुलगा झाला अज. अजाची पत्नी गेली आणि अजाला जो मुलगा झालेला आहे तो दशरथ आहे. आणि दशरथाचे लग्न झाले ते तुम्हाला सगळं माहिती आहे. तिकडे रावण राज्य करत होता तेव्हा, इकडे दशरथ नवरदेव झाला. त्याच्या अगोदरच राज्य करत होता सिंहलद्वीप. सिंहलद्वीप म्हणजे सिलोन झालं, त्याला लंका म्हणतात, त्याला श्रीलंका म्हणतात. जवळजवळ तामिळनाडू राज्यासारखीच भाषा, थोडा फरक आहे. काळा रंग आहे, तांदळाचा आहार आहे आणि 35 किलोमीटर उथळ समुद्र आताही आहे. देवाणघेवाण चालते. भारतीय उपखंडातला तो एक छोटासा चिमुकला देश आहे. तर त्याच्यामध्ये रावण राज्य करत होता. त्याला बातमी लागली, मला जो मारणार आहे तो ज्यांच्या पोटी जन्माला येणार आहे आणि त्यांचं लग्न लागणार आहे. CID, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट तेव्हाही होतं, फक्त नाव बदललेले. अवधपुरीत मला मारणारा त्याचे आई वडील दशरथ, आई कौशल्या. जा राक्षसांनो. भारतात तेव्हा भारत ऐवजी हिंदुस्थान, भरतखंडात त्या नवरदेवालाही संपवा, नवरीलाही संपवा.
राजघराण्यामध्ये सोन्याच्या समयांमध्ये बदामाचं तेल टाकून समयाम पेटवून आणि मंगल गीत गायलं जात होतं. मंगल गीत गाऊन आणि आपल्याकडे आमच्याकडे खानदेशमध्ये जरा दामिंडा म्हणतात. महिला गप्पा मारतात, नावं घ्यायला होतात, हसडत खिंदडत रात्र पार करतात. दुसरा काय उद्योग आहे? यांनी नवरीला चोरलं, लाकडाच्या पेटीत टाकलं, ती फेकून दिली नदीमध्ये पेटी. ती वाहत 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 चालली ती पेटी. यांना वाटतं गेली नवरी. नवरदेव नदीमधून बसून जो जात होता त्या गदा मारून मारून नाव फोडून टाकली. ही कथा भागवतात नाही आहे, हे डोंगरे महाराज सांगायचे. भागवत रहस्यामध्ये सापडेल तुम्हाला. वराड बुडवलं फक्त दुलाजी म्हणजेच नवरदेव दशरथ महाराज एका फडीवर वाहत वाहत त्या बेटाला लागले. त्याच बेटाला ही पेटी लागली. त्यांना वाटतं खाण्याचं असेल काहीतरी खाऊ. पेटी ओढली उघडली, तिथून नवरी निघाली, तिथे विवाह लागला. भोगणे ते फळ जशी स्थिती आहे पुढे ज्याचं त्याने पाहावं. एक महत्वाचा एक भाग झाला. रावणाने योजना केली, शेवटी ते झालंच. यद भावी न तद भावी भावी चेन्न तदन्यथा. जे होणार ते होणारच आहे, जे होणार नाही ते होणारच नाही. समय से पहले कुछ होता नहीं, बस भाग्य से ज्यादा कुछ मिळता नाही. हे डोंगरे महाराजांचं वाक्य आहे. मला असं वाटत होतं 69 साली कंडक्टर व्हावं, कंडक्टर व्हावं, कंडक्टर व्हावं. 2000 रुपये मिळाले नाही 69 साली. आता वाटतं बरं झालं कंडक्टर नाही झालं होतं. मुक्कामाच्या गाडीला बिगर अंघोळची ड्युटी करावी लागते. चांगलं झालं कंडक्टर नाही झालं. काय करा. नंतर वाटत होतं पोलीस व्हावं, तलाठी व्हावं. काय शेवटी एकच आहे, लक्षात राहून द्या. प्रारब्ध आहे, त्याला कोणी मानतं कोणी मानत नाही. दिसत नाही म्हणून त्याला अदृष्ट म्हणतात. तर गोष्ट अशी झाली. दशरथ महाराजांचे दोन्ही तिन्ही विवाह होता, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. स्वतः भगवान विष्णू परमात्म्याचा आणि 7वा अवतार आहे. 7वा अवतार 8वा वेळोवेळा चाली कमी म्हणा. 8वा वेळोवेळा बाप रखमा देवीरू विठ्ठलू जवळा. मोजा तर रामाचा अवतार कितवा? 7वा. बरोबर आहे. रामासारखे आदर्श 7. आदर्श राजा, आदर्श प्रजा, आदर्श पत्नी, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श माता, आदर्श सेवा. रामायणामध्ये 7 पात्र आहेत. रामायणामध्ये 7 कांड आहेत. मोबाईल मध्ये माझं रामायण लागेल, तुम्हाला दिसेल मोबाईल मध्ये रामायण येतं. आताच एक रामायण संपवलं मी. मोजा. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड. किती झाले? बरोबर सांगू का नको? त्रेतायुगामध्ये सप्तकांडात्मक रामायण होतं. कांड म्हणजे विभाग. कांड. गीतेमध्ये 3 कांड आहेत. कर्मकांड, उपासना कांड, तिथे एक कांड आहे. आणि माफ करा, जाहीर माफी मागतो, कलियुगामध्ये वासना कांड आहे. असंख्य घटना घडतायत, ज्याची त्याची फलं जे ते भोगतायत. आणि काही काही आराम करतायत तुरुंगमध्ये, भाडंही भरत नाही त्या खोलीचं. वासना कांड वाईट आहे. ज्याचं त्याने पाहावं, ज्याचं त्याने ठरवावं. कोणाला कोणी दोष देऊ नये भाऊ. सांगितलं मी तुम्हाला. शेवटी रामचंद्र प्रभू भगवान विष्णूचा अवतार 7 झाले का? 7 कांडे किती झाले? आणि रामायण किती दिवस चालतं? 7 दिवस चालतं. अवतारही 7वा, आदर्श 7वे. आणि रामचंद्र प्रभूंचे आवडते हनुमानजी 7 चिरंजीवात एक आहे. आणि रामचंद्र प्रभूची अवधपुरी, अयोध्या ती सुद्धा सप्तपुऱ्यातली एक पुरी आहे. झाले का? 7. रामचंद्र प्रभू रामचंद्र प्रभू प्रगट झाले. सूर्य थांबला. सूर्य थांबत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, मी तुम्हाला काढून देईन. मला आता वेळ कमी आहे आज. ते आहे, ते पण ओवी आहे. एक मुलगी एका मुलीला विचारते, का ग बाई
हा माध्याने सूर्य का ग थांबला? माध्यानासी सूर्य का ग थांबला? राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला, राम जन्मला सखे राम जन्मला. रामचंद्र प्रभू बद्दल नामदेव महाराज म्हणतात, एक मुलगी एका मुलीला विचारते, बाई बाई बाई, या महाराज दशरथजींच्या नगारखान्यात कशाच्या नौबदा वाजतात? बाई कशाच्या नौबदा? पुत्र झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा. भगवान विष्णूचा अवतार रामचंद्रजी, शेषाचा अवतार लक्ष्मणजी, शंखचक्राचे अवतार शत्रुघ्नानी आणि भरतजी. चारही अवतार चतुर्युग झाले. मोजा भाऊ पटकन रामाचे 4 नाव मोजून या. एक राम दशरथ का बेटा. पहिला राम कोणता? एक राम दशरथ का बेटा, दूजा राम गटगट बैठा सर्वा गटी, तीजा राम जगत का पसारा विठ्ठल जरी स्थली, और चौथा राम है सबसे न्यारा रंग नहीं तो. किती झाले राम? परत 4 राम ऐका, अलटून पलटून सांगतो. कृतयुगात श्रीराम, त्रेतायुगात कृतयुगात परशुराम, बरं का. त्रेतायुगात श्रीराम, द्वापार युगामध्ये बलराम, कलियुगात तुकाराम. किती झाले राम? परशुराम, श्रीराम, बलराम आणि आता 7 राम ऐका. करू सुरुवात. ज्याला पाळण्यामध्ये टाकलेला आहे हा लला राम. लल्ला नाही, लला, जीभ सांभाळावीच लागते. लला राम. मुंडावळी म्हणतात का बाशिंग म्हणतात? काही भागात मुंडावळी म्हणतात. बाशिंग. हळद लावली तुमची सुवर्ण काया हो, या हेतूने हळद लावतात. मुंडावड्या बांधल्या तो दुलाराम. पहिला ललाराम, दुसरा आणि वनात जायला लागला तो वनवासी राम. झाडावडांना ताडामाडांना विचारतो माझी सीता पाहिले का? वीरही राम. रावणाबरोबर युद्ध करायला लागला योद्धा राम. रावणाला मारलं, सीतेला सोडवलं, राजगादीवर बसला राजा राम, आणि आपल्या अंतःकरणात येऊन बसला आत्मा राम. किती झाले? रांगेने येऊन द्या जरा तिकडून तुमच्याकडून. ललाराम, दुलाराम, वनवासी राम, वीरही राम, योद्धा राम, राजा राम, आत्मा राम. आता 111 राम. माझेही एवढे पाठ नाहीत, लिहून ठेवले मी. परशुराम, बेनीराम, खटुराम, नियाराम, बरं का, गंगाराम, मनसाराम, तो तापीराम, ज्योतिराम, भटुराम आणि आसाराम. 7 राम, 111 राम गेले. शेवट रमनते योगिना यस्मिन स राम. ज्याच्यामध्ये योगी रमतात तो राम. जो रमेचा राम तो राम. आणि हा राम जगाचा आराम आहे. पुन्हा सांगून जातो. सगळ्यात महत्वाचं एक कल्पना मांडतोय, नुसती कल्पना आहे. एक माणूस एका बाजारात गेला, ओ मला राम पाहिजे. त्या एका माणसाने म्हणलं तू इकडे कशाला आला भाऊ? अरे हा सगळा हरामींचा बाजार आहे. हरामच्या बाजारमध्ये राम मिळत नाही, तू दुसरीकडे जा. हरामांच्या बाजारात राम मिळत नाही भाऊ. छक्के पंजांची भाषा राहते. काय फसवतील, काय जाहीर करतील, काहीच कोणीच सांगू शकत नाही. राम मरे तो हम मरे, नहीं तो मरे हमारी भलाई, हम तो अविनाश के पोंगड़े है, मरे न महाराज आहे. महाराज रामाकरता मेलेत काही लोक. मी वाचता ते ठेवून दिलं पुस्तक. रामचंद्र प्रभूच्या अयोध्येमध्ये जे मशीद पाडली त्याच्या 6व्याच दिवशी आम्ही पोहोचलो. मूर्ती टाकायला गेलो होतो ती आम्ही जयपूरला. त्या लोकांना दाखवलं. वेरुळी गावला तुकारामाच्या मंदिराची मूर्ती. तेथे एक पोलीस आमच्याकडचा निघाला. कशाला आले हो म्हणे तुम्ही? काय गरज होती? एक म्हणे ये सब जो गडबडी मचाई है, हाँ एक चुनाव के लिए असे लोक गडबडी करायचे. पण शेवटी सत्याचा विजय होण्याकरता त्या दिवसाची वाट पाहावी लागते. म्हणून आपण शांत बसावं, निभ्रांत बसावं, देवाच्या लीला आणि नियतीचा खेळ पाहत राहावं, शांत बसत राहावं. मलाही अनुभव आहे.
एक दोन गोष्टीचा किरकोळ रामचंद्र प्रभूचा विवाह झालेला आहे, पण बाकीचं सांगणं म्हणजे हे रामायण राहून जाईल. थोडक्यात सांगून देतो. सीतामाई ह्या लक्ष्मीचा अवतार आहे. हा अवतार जो आहे सीतामाईचा, याच्याकरता सांगतो, एका राजाने लक्ष्मीजीची आराधना केली. माझ्या पोटी जन्माला या. ए राजा, अरे काय असलं काय मागतोस तू? मला काहीच अपेक्षा, तो देवीचा उपासक होता. ते काही नाही, माझ्या घरी जन्माला या, माझ्या पोटी जन्माला या. तुला त्रास होईल, संकट येतील, परेशान होशील, होऊन द्या. झालं. त्याच्या घरी ती पद्मावती नावाने जन्माला आली आणि तो राजा यज्ञ करायला लागला. ती मुलगी यज्ञ कुंडाच्या, हे डोंगरे बारा सांगायचे, खेळत असताना तिकडनं रावण आला दिग्विजय करायला. दिशाचे राजे जिंकायचे. इतकी सुंदर तेजस्वी कन्या पाहिली, तो पडत पडत तिकडे यायला लागला. हे सगळे पडून गेले आणि ती कन्या तिथे राहिली. तिने यज्ञकुंडात उडी मारली. ते यज्ञकुंड विझवलं, त्याच्यातले सगळं घेतलं त्याने. रत्न सापडले. ते रत्न पेटीमध्ये घेऊन तो लंकेला आला. मंदोदरी, इकडे ये, बघ मी तुझ्याकरता काय आणलं. ती महान पतिव्रता भगवान विष्णूच्या अंशापासून मंदोदरी जन्माला आलेली. तुम्ही हे कशाला आणलं ना? काय गरज होती तुम्हाला? हे संकट आहे लंकेला, तुम्हाला आणि मला. हा नको, जिथून आणलं तिथे टाकून या. आता जिथून आणलं ती जागा कुठे ध्यानात राहिली? त्याने खोदलं, पुरवली ती पेटी आणि पडून आला. ती भूमी होती नेपाळच्या आणि भारताच्या मधला भाग. शेवटचा जिल्हा जनकपूर आहे. तिथपर्यंत एक्सप्रेस जातात. त्या जनकपूरमध्ये राजा जनकाला यज्ञ करायचा होता. यज्ञ म्हटलं तरी चालतं, यज्ञ म्हटलं तरी चालतं. सोन्याच्या नांगराने जमीन नांगरत असताना नांगराच्या फाडाला शीत म्हणतात. शीत लागून ती पेटीवर आली. त्या 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 पेटी उघडली, पोटाला मुलगी लावली, घरी घेऊन आला. शीत लागून वर आली, ती सीता झाली. विजय राजाची वैदेही झाली. मिथिलेश त्याचं एक नाव आहे, तो मैथिली झाली. आणि एक नाव राहिलं जनकाची जानकी झाली. आणि म्हणून रामचंद्र प्रभूला राम लक्ष्मण जानकी जय बोलो. सुनैना सुनैना राणीच्या स्वाधीन केली. ती मोठी झाली. ती सीतेचं स्वयंवर झालं. झाले स्वयंवर सीतेचे, झाले स्वयंवर सीतेचे. लवकर झाले. हा वंश पुढे वाढला. राम 59वा राजा आहे आणि इथून 59 राजे पुढे आहे. त्याच्यातला 118चा बेरीजचा आकडा येईल तुम्हाला. 59 अधिक 59 किती झाले? 118वा राजा युद्धात आला. आणि इकडे कौरव पांडवांच्या युद्धामध्ये तो कौरवांच्या बाजून लढत होता. रामाचा वंशातला 118वा राजा. आणि त्याला बाण मारला अभिमन्यूने, त्याला मारून टाकलं. संपलं. 118 राजांचा वंश आहे. पण पुन्हा सांगतो, चाबरी जीवाई माझी, तिथून एक माणूस महाराष्ट्रात राहायला आला. त्याचं नाव भोसा. आणि भोसाचे भोसले, भोसल्यांचे देसले, देसल्यांचे देसाईन पुढे माहीत नाही. मध्य प्रदेशमध्ये धार नावाचा जिल्हा आहे. 656 जिल्हे भारतात आहे. त्या धारवरून परमार कुळातली माणसं महाराष्ट्रात आले, ते पवार झाले. धारचे परमारचे पवार झाले. कर्नाटकातून चालुक्य कुळातली माणसं महाराष्ट्रात आले, ते साळुंके झाले. तुकाराम महाराजांचे वंशज मगध देशातून म्हणजेच बिहारमधून जावडीला आले. जावडीवरून देऊला आले, तर ते मौर्यांचे मोरे झाले. चालुक्यांचे साळुंके झाले. शिलाधारचे शेलार झाले. कदंबचे कदम झाले. आपली कदम माऊलीला मी सांगतो विनोदा, तुम्ही कदंब कुळातून इकडे आलेला आहात. त्यांनाही असं येतं केव्हा केव्हा. झाली का वंशावळी? पण आपल्याला तिकडे जायचं आहे. भरपूर वंशावळी, हे संपत नाही भाऊ. शुकमुनी सांगतात 100 वर्ष सुद्धा या वंशावळीचा अभ्यास केला तर ही वंशावळी संपणार नाही. पण या वंशातील राजांची आचरण, पवित्र विचार, त्यांनी केलेली ईश्वर भक्ती, या गोष्टीतून आपल्याला काही घेता आलं तर घेण्यासारखं घ्यावं. सगळ्यात महत्वाचा भाग एक असा आहे, एका राजाला 5 मुलं झालेत. तो काय बोलायला लागला? पंच अलम. अलम शब्द संस्कृत आहे. अलम म्हणजे पुरे, 5 पुरे. तो पंचाल राजा झाला.
त्या पंचाल राजाने यज्ञ केला, त्याच्यातून याज्ञसेनी निघाली. तीच याज्ञसेनीचं दुसरं नाव आहे द्रौपदी, आणि तिला तिचा जो भाऊ निघाला त्याचं नाव दृष्टद्युम्न आहे. हा एक वंश झाला. पुन्हाच याच वंशामध्ये चंद्राच्या वंशातून काही राजे झाले, त्याला चंद्रवंश म्हणतात. त्याच चंद्राच्या वंशात चंद्राला सोम म्हणतात, याला सोमवंश म्हणतात. याच्यामध्ये काही राजे झाले, सोमवंश, चंद्रवंश, याच्यातून पुढे कुरुवंश झाला. आता मधले बाकीचे राजे जे आहेत ते काही सांगत बसत नाही, कृष्ण जन्म होणार नाही, घरी जायचं आहे प्रत्येकाला. पुन्हा ऐका, पुन्हा सांगतो तुम्हाला, डायरेक्ट पुढे जातो. आता मी सांगितलं संक्षिप्त सांगलं तर संपत आहे, काही तर संक्षिप्तही सांगत नाही. त्याच्यात काय झालं ते ऐका. ययाती नावाचा राजा आहे. ययाती, आयती, वियती, कृती, संयाती हे 5-6 राजे झाले. योग राजा म्हणे बाबा मला अजिबात राज्य नको. हा, यती त्याचं नाव आहे. राज्य नको असा कोण आहे, बापाचं राज्य घेत नाही असा कोण आहे. त्याने राज्याचे परिणाम जाणले असं भागवतात लिहिलेलं आहे. घेतलं नाही बघ. दुसरा भाऊ जो होता त्याने राज्य वगैरे घेतलं, सगळं त्याला आवडलं, त्याने घेतलं, बाकीच्याने घेतलं नाही. तो ययाती नावाचा जो राजा आहे तो शिकार करायला गेलेला आहे. पूर्वीचे राजे शिकार करत होते, हरण, वराह, ससे असले काही प्राणी मारायचे. युद्धाचं कौशल्य टिकलं पाहिजे, युद्ध चापल्य राहिलं पाहिजे. पडता पडता घोड्यावर चढायचं, घोड्यावरून पडता पडता उतरायचं. युद्ध चापल्य, शरीर चापल्य, चपलता राहावी, शरीराला व्यायाम राहावा म्हणून ते जात होते. एका महात्म्याने सांगितलंय असं. पण शिकार करू नये कोणाही प्राणी. शिकार करणारा ससाण्याच्या जन्मात जातो असं एका ग्रंथात लिहिलेलं आहे. तर इकडे काय झालं, काही मुली या जंगलामध्ये वनविहार करायला गेल्या, जंगलाची शोभा पाहायला गेल्या. आता नाही जात का सहली तसं. त्या तड्यामध्ये स्नान करत असताना एकमेकाचे कपडे बदलले गेले. शिवजींचं आगमन झालं, त्या मुली घाबरल्या. शिवजींचं आगमन झाल्यावर त्या मुली घाबरल्या, एकमेकाचे कपडे बदलले गेले. हिचे कपडे तिने, तिचे कपडे तिने. का ग भिकारडे, तू माझे कपडे घातलेस. तिना वेळ लागला आणि ते हे झालं. अगं तिने निर्वसना केली. भिकारडे, ब्राह्मणाची मुलगी, ती शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आणि राजाची मुलगी शर्मिष्ठा यांच्यात भांडण झालं. या मुलींनी त्या देवयानीला पहाडात असणाऱ्या सुनाट विहीर, छोटी विहीर, तिच्यात ढकलून दिलं. खूप खूप खूप. आणि या मुली पडून आल्या घरी. ती त्या छोट्या कूपमध्ये पडलेली होती. कोण येईल मला, कोण काढेल मला, कोण वाचेल, वाट बघत होते. आज शिकार करून थकला, जलशोष म्हणा का डिहायड्रेशन, तहान लागली, हाडात धुंकून पाहिलं, हा कोणीतरी आहे. ओ कोण आहे तुम्ही, खालून म्हणते, अहो मी या आडात पडलेली आहे, मला वर काढा. त्याच्याजवळ काट्या कुटक्या काही नव्हतं, साहित्य काही नव्हतं, दोर खण काही नव्हतं. कुठली तरी काठी वगैरे आणली त्याने जंगलातून, थोडं खोदलं, खड्डा केला. त्या खड्ड्यातून आपला कपडा जो होता तो थोडा खाली टाकला आणि घट्ट पकड, सोडूच नको. तरुण माणूस होता, त्याने अशा प्रकारे ओढून घेतलं आणि जवळ आल्यावर हातात हात घेऊन तिला वाचवलं, बाहेर काढलं. तिने पाहिलं हा राजघराण्यातला माणूस आहे, जा आता. नाही, तुम्ही माझा हातात हात घेतला. पाणी ग्रहण हाताला म्हणतात, पाणी, आणि ग्रहण म्हणजे धरणं. हात धरला तुम्ही, माझे पती झाला. कोण आहे तो, कोणाची मुलगी आहे? शुक्राचार्यांची देवयानी. तुझं माझं लग्न होणार नाही. किती बुद्धी शाबूत होती, दुर्बुद्धी झाली नाही त्याला पत्नी मानण्याची. नाही, अहो ऐका, विषय तर पुढेच राहिला. पण काय, माझे वडील शुक्राचार्य यांचा शिष्य कच्छ, आणि हा विद्या शिकायला आलेला असताना काय झालं, गडबड झाली. बुधही आलेला होता वगैरे वगैरे. मी त्याला सांगितलं माझ्याशी लग्न कर. त्याने सांगितलं गुरुची मुलगी गुरु बहीण असते, मी लग्न करणार नाही. जा, माझ्याशी लग्न करत नाही, तुझी विद्या सफल होणार नाही. त्याने मला परत शाप दिला, तू मला विनाकारण शाप देते, जा, तुला ब्राह्मण पती मिळणार नाही. म्हणून जो ब्राह्मण नसेल तोच माझा पती होईल. तुम्ही क्षत्रिय,
म्हणून तुम्ही माझे पती व्हाल. पण तुझ्या पित्याला विचार. आमचे बरेच लोक बोलायला लागले आहेत, लो मॅरेज प्रेम विवाह आंतरजातीय विवाह जर व्हायचा असेल तर त्या मुलीच्या आई वडिलांच्या संमतीनेच व्हावा असे आमची बुवा लोकांची कधीचीच मागणी होती. झालं का झालं नाही. हे बिल मंजूर व्हायचं आहे म्हणतात, काही लोक म्हणतात होणार नाही म्हणतात. जा तुझ्या पित्याला विचार. घरी आली, बाबा तुमचा शिष्य वृषपर्वा याची मुलगी शर्मिष्ठा हिने मला ढकलून दिलं, आमच्या राजाने काढलं आणि मी त्यांना मनाने वरलेलं आहे. पण ते क्षत्रिय आहेत, आपण ब्राह्मण आहोत. पण माझी इच्छा आहे मला ब्राह्मणपती मिळणार नाही हे मला माहित आहे. अगं कसं हे केलंस तू. पण म्हणे माझं लग्न लावून द्या. बरं लावून देतो, पण तुमचा शिष्य वृषपर्वा त्याची मुलगी शर्मिष्ठा ही माझी दासी झाली पाहिजे. दासी झाली पाहिजे. अगं राजाची मुलगी दासी होईल ना ब्राह्मणाची मुलगी राणी होईल कसं शक्य. जर तो देश देणार नाही ना राजा त्याची मुलगी, त्याचा आश्रय सोडून द्या. देवांच्या युद्धात तो हारला की देव त्याला मारून टाकतील, तो मरून देईल या भीतीने देईल. तसंच झालं. राजाची मुलगी दासी झाली, ब्राह्मणाची मुलगी राणी झाली शर्मिष्ठा. आणि देव यांनी ययातीच्या घरी आलेला आहे. आणि याच्यावर कादंबरी कोणती आहे तिचं नाव सांगा. त्या कादंबरीचंच नाव ययाती आहे. पण लोक महाभारत वाचत नाही, भागवत वाचत नाही, कादंबरी वाचतात. त्याच्या शृंगारिक भाषा फार वापरलेली आहे. कोणती भाषा. शृंगारिक. हा, हे लेखकाची किमया आहे. आणि मूळ ग्रंथ गेले बाजूला. लोकांना सवयच राहते ना, दूध खायचं नाही पण पनीर खायचं, तशीच सवय. काही काळ निघून गेला. देव यानेला यदू आणि तुर्वसू हे दोन मुलं झाले. काय काय काय. आता ही नावं जी आहेत ना, असली नावं कोणी ठेवत नाही. यदू तुर्वसू झाले. आणि काही दिवसांनी तिला कळालं की माझी जी दासी आहे शर्मिष्ठा तिला 3 मुलं झाले. तिने रागाच्या भरात निघाली, बापाच्या घरी गेली, माझा विश्वासघात केला, माझ्या पतीपासून माझ्या दासीला संतती झाली, त्याला शाप द्या म्हणे. जा माझ्या मुलीचा विश्वासघात करणारा राजा ययाती तुला म्हातारपण येऊ. तो म्हातारा झाला. पुन्हा तो सासऱ्याकडे गेला. मी संसारात अतृप्त आहे, तुम्ही मला शाप दिला, मला वृद्धत्व प्राप्त झालं, असं नको करायला पाहिजे होतं. म्हणून शाप द्या. जा तुझ्या संततीपैकी जो मुलगा तुझं म्हातारपण घेईल ना, तुला तारुण्य देईल, तर तू पुन्हा तरुण होशील. जा. उशाप दिला. शुक्राचार्यांनी आला घरी, बोलवलं. तर शर्मिष्ठेची 3 मुलं सांगायचे राहिले ना, अनु, द्रुयु, उरु. काय काय. उरु. अलीकडे आहेत नाव. आन्या, नेवर्ती, मारती ही असली नाव आहेत. म्हणजे या शाळेतले मुलांची आम्ही ऐकून पाठ केलेली आहे, एसटी मध्ये पाठ केलेली आहे. यदू इकडे, मला तरुण व्हायचं आहे, तुझं तारुण्य मला दे. बाबा मी आता तारुण्याच्या उमरठ्यावर पाय ठेवला, आताशीच तरुण झालो, तेही तुम्ही तारुण्य मागून घेतात, कसं द्यावं. तू मोठा मुलगा असून आणि माझी इच्छा मनोदय पूर्ण करत नाही, जा तुझ्या यदूच्या वंशात कोणीच राजा होणार नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने आईच्या बापाला राजा केलं, उग्रसेनला ते राजा झाले. हा शाप पाळला. दुसरा म्हणे काय करावं, तिसऱ्याने नाही चौथ्याने नाही, पण एक मुलगा जो होता उरु. बाबा एक तुम्हाला श्रुती सांगतो, वाक्य उपनिषद. आत्मा वै पुत्र नामासी जीवदी शरद शतम. बापाचाच आत्मा पुत्र रूपाने प्रगट होतो. तुम्हीच हा देह मला दिलेला आहे, घ्या हे तारुण्य. संकल्प सोडला, बाप तरुण झाला, मुलगा म्हातारा झाला. लय 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 कथेचा रहस्याचा भाग आहे. पुष्कळ काळ निघून गेला. एके दिवशी एकांतात राजा ययातीने त्याची पत्नी देवयानी, तुला एक गोष्ट सांगू का. मला सांगा सांगा. कहाणी
निंदताना बाया खुरपायला जातात निंदायला, तेव्हा कहाण्या सांगतात. कशा करता? काम कमी झालं पाहिजे म्हणून. जी बाई निंदत पुढे गेली तिला खडा मारून टाकतात. मागं ये, कुठं जाते पुढं सांगा. एक घनदाट जंगल होतं. त्या घनदाट जंगलामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये एक शेळी पडलेली होती आणि त्या जंगलात फिरत फिरत एक बस आला, बोकड आला. त्याने तिला वर काढलं. त्यांचा विवाह झाला. तो अजून तृप्त झाला नाही. ज्याला शंका येईल त्याने मी नंबर काढून देतो, ही कथा वाचून घ्या. हा ग्रंथ तुमच्या इथे जाईल, ऐका. पुढचा भाग असा झाला म्हणून ही कथा तुझी माझीच आहे. विषयामध्ये कोणी तृप्त होत नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. आणखी श्लोक आहे, काही सांगत बसत नाही, संपत नाही. खाजून खाजून खात जात नाही, भांडून भांडून भांडण शांत होत नाही, इंधन टाकून टाकून अग्नी शांत होत नाही. म्हणून साधूचं जीवन अलौकिक राहतं. त्याला वैराग्य झालं. मुलाला बोलवलं, घे हे माझं तारुण्य, दे तुझं म्हातारपण. त्या मुलाला तरुण दिलं. बाळा, तू खरोखर बापाची आज्ञा पाळणारा उत्तम नाही, अत्युत्तम आहेस. याच्यात 4 प्रकारचे मुलं सांगितलेले आहेत. आता तो काही विषय सांगत बसत नाही. मग यदू पासून यादव घराणं झालं आणि याच्या 7-8-10 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. यादवेंद्रा, यदुकुलभूषण असे शब्द आहेत. आणि पुरू पासून त्यांच्यापासून कौरव घराणं झालं. तिकडे हा गेला कुरुवंश आणि हा गेला यदुवंश. आणि या यदुवंशामध्ये आणखी काही राजे झालेले आहेत. त्यांच्याही कथा, भरपूर कथा आहेत. पण छोटूशी एक कथा सांगतो तुम्हाला. एक राजा सुंदर अशा प्रकारानं आपलं सैन्य घेऊन वगैरे चाललेला आहे. सैन्याचा तळ ठोकला त्याने. त्या ठिकाणी त्याची मुलगी आहे. तिला वारुळाला बांबी म्हणतात हिंदीमध्ये, बांबी. तिला त्या 2 ज्योती दिसल्या त्या वारुळात चमकणाऱ्या. काटा टोचला, रक्त निघालं. सगळ्या सैन्याचे दोन्ही मार्ग बंद झाले. पोट फुगले त्या सैन्यांचे. काय झालं, कशामुळे झालं? त्या मुलीने सांगलं, या बांबीमध्ये, वारुळामध्ये 2 ज्योती दिसल्या. त्याच्यामध्ये उकरलं तर च्यवन ऋषी निघाले. आणि यांनी सांगितलं, ही अजाण बालिकेने काटा तुमच्या डोळ्याला टोचला, हिला क्षमा करा, सैन्याचा अपराध नाही. सैन्याचा मार्ग सगळा मोकळा झाला, सुदृढ झाले वगैरे वगैरे. म्हणे आमच्या कन्येकडून अपराध झाला, पण हीच कन्या आम्ही तुम्हाला कन्यादान करतो. त्यावेळेला ती कन्यादान केली, पण ऋषी म्हातारा आहे. काय ऐकलं तुम्ही? काय ऐकलं? च्यवन ऋषी स्वाधीन करून दिली ती कन्या. ते ऋषी, काय झालं त्या ऋषींचं? गेले. त्यांनी अश्विनी कुमारांना प्रसन्न केलं. आता तुम्ही कोणी बोलले ना जेवताना अश्विनी कुमार? कोण बोललं मला? तुम्ही बोलले का? हे देवांचे वैद्य राजे आहेत. आणि त्यांना एका तळ्यामध्ये, सरोवरामध्ये बुडी मारली आणि वर काढलं. तेजस्वी तेजपुंज झाले, तरुण झाले. आणि त्या च्यवन ऋषींना तारुण्य प्राप्त झालं. आवळ्याच्या औषधापासून, आवळ्यामध्ये काय राहतं? खनिज. त्याच्यामध्ये मकरध्वज सारखा घटक, सुवर्ण भस्म, रजत भस्म, ताम्र भस्म, लोह भस्म, कपार्दिका भस्म हे टाकले जातात. त्याच्यामधून तारुण्य प्राप्त होतं. च्यवनप्राश नित्य सेवन करणाऱ्याला दीर्घकाल तारुण्य राहतं. च्यवनप्राश औषधाचं नाव का दिलं? तर त्या च्यवन नावाच्या ऋषींनी तो पाठ सिद्ध केलेला आहे, त्यांनी वापर केलेला आहे. ऋषी झाले त्रेतायुगात का कृतयुगात, आणि औषध खपता येते. पण त्याच्यामधलं सांगू का, मलाही माहित आहे थोडंसं. मी काही व्यवसाय नाही करत वैद्याचा, काहीच करत नाही. पण एक झालं, काय झालं ते, जमिनीमध्ये जे घटक आहेत, खडक आहेत, खडकं घासून जमिनीमध्ये जे खनिज आहेत ते खनिज द्रव रूपात होतात. आणि पावसाळ्यात द्रव रूपातून, मुळातून, खोडातून, फांदीतून त्या आवड्याच्या झाडात येतात.
च्यवनप्राश असतं ते, त्याचं नाव च्यवनप्राश आहे. मात्र त्याच्यात स्पेशल मकरध्वज सारखे घटक टाकले पाहिजे, सुवर्ण भस्म वगैरे. हे लोक टाकत असतील का? 57-58 हजार रुपये तोड्याची वस्तू. मग ते ऋषी आणि ही कन्या सुकन्या बापाच्या घरी. चांडाळे कोण आणला? 7 तरुण पुरुष, महान तपस्वी, तेजस्वी, यशस्वी, ओजस्वी ऋषी कुठे टाकले? च्यवन ऋषी. या कोण्या पुरुषाला घेऊन तू आलीस? बाप मुलीवर रागवले. बाबा का रागवतात? विचारपूस करायची अगोदर. हे तुमचे जावईच आहेत. आम्ही तरुण कसे झाले? या पद्धतीने असं झालं. तिने निवेदन केलं. ती एक सुंदर कथा आहे. आणखी कौरव पांडवांची कथा आहे. कौरव आणि पांडवांचा वंश आहे. भीष्म पितामह त्या घराण्यात आले. आपण ज्याला दिल्ली म्हणतो, भारत वर्षाची राजधानी म्हणतो, त्या नगरीचं खरं नाव आहे हस्तिनापूर. काय नाव? हस्ती नावाच्या राजाने पूर म्हणजे नगर वसवलं यमुनेच्या काठावर. ते महात्मा वैकुंठाला गेले. त्याच्या तोंडून ऐकलेलं सांगतो. निवृत्ती महाराज वक्ते टाकळी शेगावच्या जवळ त्यांनी सांगितलं होतं, ऋषी मुनींनी यमुनेच्या काठावर यज्ञ केला आणि सांगितलं झंडी खडी करो. खड्डा खोदला. अबे ये झंडी हिल रही है, हिलना नहीं चाहिए. ये झंडी हिलना नहीं म्हणती. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं खोल गाडा. तरी ती झंडी हालायची. ये ढिल्ली है, अभी भी ढिल्ली है. ढिल्ली करते करते उस गाव का नाम दिल्ली बन गया है. ज्ञानोबा ते गेले बरं का तिकडे. ज्याला पटत नसेल त्याने मुक्ताबाईचं चरित्र आणा आणि वाचून घ्या. मी फक्त दिग्दर्शन करतोय. या ठिकाणी असंख्य राजांचे वंश आहेत. एकादशीचा महिमा करणाऱ्या अंबरीश राजाची कथा आहे. त्याचप्रमाणे कौरव पांडवांच्या वाडवडिलांची कथा आहे. त्याचप्रमाणे एक राजा शिकार करण्याकरता आलेला आहे जंगलामध्ये. काय शिकार करण्याकरता? हा. त्या जंगलामध्ये काय झालं? अप्सरा देवता आणि विश्वामित्रजी यांना एक मुलगी झाली. ती ऋषींनी पण घेतली नाही, त्या अप्सरेने घेतली नाही. ती अप्सरा म्हणते मी देवलोकातली, मी नेणार नाही याला. ऋषी म्हणतात मी कसं नेऊ? मी तर विश्वामित्र आहे, मला मंत्राचं पुरस्चरण करायचं आहे. एका झाडाखाली झाडाच्या पानावर तिला टाकून दिलं. ती एकटीच मुलगी जंगलामध्ये राहिली. शाकुंत पक्षाने मध आणावं, पाणी आणावं, फळाचा रस आणावा, फळाचा गर आणावा, तिच्या तोंडात टाकावा. त्या पक्षाचं नाव होतं शाकुंत. शाकुंतने तिला भरवलं म्हणून तिचं नाव शकुंतला झालं. ती जंगलामध्ये एकटीच हिंडायची. ती एकटीच राहायची. जो पक्षी तिची निगराणी करायचा, शाकुंत पक्षी. आपण टीव्ही मध्ये आपली मुलं लावतात ते कार्टून. मोगली नावचं पोरग लंगोट लावलेलं हत्ती बरोबर फिरतं, वाघाबरोबर जातं, झाडावर चढतं, वानराला सांगतं फड तोड मला खाली. अशा कथा तुम्ही ते आपली मुलं पाहतात ना टीव्हीवर. त्याचं नाव मोगली. पण ते काल्पनिक आहे आणि मी सांगतोय हे वास्तव आहे. मग तिकडनं दिल्लीहून जो राजा निघाला दुष्यंत, तो तिथे आलेला आहे त्या जंगलात. मग ही मुलगी त्या जंगलात फिरत होती. या मुलीचा स्वीकार केला कण्व ऋषींनी. आश्रमातल्या गाईच्या दुधावर ती मोठी झाली, तरुण झाली. त्यांचा तिथेच मनोमन विवाह झाला. आणि राजाने ही माझी ओळख आहे, मी सम्राट आहे, हस्तिनापुराचा सम्राट आहे, नंतर स्वीकार करेल. बाबांनी सांगितलं बाई तुझं लग्न झालं, तुला मुलगा होईल, हे सांगून टाकलं. हो म्हणे. तिने खरं सांगलं. आणि ती गेली बापाच्या घराला सोडून. विवाहित मुलीने दीर्घकाळ पित्याच्या घरी राहून तुझ्या घरी जा. वेलींनी फुलं टाकली डोक्यावर. सस्य हरण तिला निरोप द्यायला आले. ती शकुंतला तिथे गेली. राजाने सांगलं कोण तू? कोणाची कोण? कुठून ओळख देते? आकाशवाणी झाली तुझी धर्मपत्नी आहे, तुझा औरस पुत्र आहे तो भरत. हा याला दुष्यंताचा भरत म्हणतात. आणि या भरताच्या वंशामध्ये कौरव पांडव पुढे झाले. आता इतकं बारीक बारीक सांगून कसं पोहोचले. म्हणून पुढचा विषय सांगून देतो. या यदुकुलामध्ये यादव घराणं झालं.
आणि याच यादवांचे महाराष्ट्रात जाधव झाले. तुम्ही आत्ता सुद्धा दिल्लीमध्ये जर गेलात नगरपालिकेच्या याच्यात पाहिलं तर यादव कुळातले लोक आहेत. आमच्या यावलचा फौजदार यादव कुळातला होता. मी समोर उभा होतो आणि काही गोभक्तांनी गायी पकडल्यात त्या कसायांच्या. तो फौजदार काय म्हणतो, यादव कुळातला यावल पोलीस स्टेशनचा, इकडून गोळी मारील तर तिकडून गोळी निघेल तुमच्या शहरातून. असले कामं करतात का गायी पकडण्याचे? मग त्यांचं चुकलं होतं का? आणि त्याने बाजू कोणाची धरली? बोला ना, आता बोला ना. कसायाच्या गायी मिळून दिल्या कसायाला. यांना दमबाजी केली महाराज. त्यावेळेला मी उभा होतो. चिंचोली गावाच्या स्टँड जवळ पुलाचं बांधकाम चालू होतं. मी कीर्तनाला चाललो होतो. ती केस रंगली. त्या केसची साक्ष निघाली त्या फौजदाराची आणि त्याच फौजदाराचा पोलीस स्टेशनच्या गाडीत अपघात होऊन खलास झाला. ही सत्यकथा भागवताच्या दृष्टांवर मी तुम्हाला सांगतोय. यादव कुळाचा होता. अरे यादव कुळात जन्म घेऊन तू तसा वागला का? शेवटून जिसकी करणे उसकी वर्दी साधू तू क्या उदास. काही आपण पाहू नये, ज्याचं त्याचं कर्म जो तो भरत राहतो. स्वतः काशीमध्ये यादव कुळाचे लोक आहेत, बिहारमध्ये यादव कुळाचे लोक आहेत. मग कोणी विचारलं म्हणजे यादव कुळाचा नाश झाला आणि यादव कुठून आले इतके, असं सुद्धा विचारतात. तर जे एवढे यादव एकमेकाला बाण मारून मारले, मेले, खलास झाले, पण जे लहान मुलं राहिलेले होते आणि ज्या स्त्रिया राहिलेल्या होत्या, बालिका राहिलेल्या होत्या, त्यांचे विवाह होऊन हे यदुकुळ अजून भारतभर पसरलेलं आहे. दक्षिण भारतामध्ये यादव कुळातले जाधव कुळातले लोक नाही आहेत. आलं ध्यानात आता सगळ्यांच्या. आणि त्या कुळामध्ये वसुदेवजी यदु कुळामध्ये, बरं का, यदु कुळामध्ये वसुदेवजी आहेत. त्या वसुदेवजींचे अगोदर विवाह झालेले होते 6-7. त्याच्यानंतरचा पुन्हा आणखी एक विवाह प्रस्ताव जवळ आला आणि कंसाची जी बहीण आहे देवकी, ती सुद्धा लग्नाच्या वयात आलेली होती. आणि मग ती सगळी तयारी झालेली आहे. आणले आहेत का फुलं? मग पण मला दे मला दे असा आवाज येईल आता. ज्योतिष पाहिलं, गुण पाहिले. देवकी आणि वसुदेवजी यांचे भरपूर गुण उतरले, 36 गुण उतरले. लग्नाची तयारी झाली. पण वसुदेवाचा 8वा विवाह आहे. याच्या पूर्वी बहुपत्नी विवाह जीवन होतं. काय 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 फक्त हे अलीकडे कायदा करून टाकला, हिंदूंनी करायची नाही, मुसलमानांनी करायची. ध्यानात नाही आलं तुमच्या? दुसरी गोष्ट एक अशी झाली, कंसाचं इतकं बहिणीवर प्रेम होतं. लाडली बहीण, लाडकी बहीण, माझी प्रिय बहीण, आणि ही चांगल्या घराण्यात द्यायला पाहिजे, योग्य घराण्यात दिली गेली पाहिजे, असं योग्य घराणं शोधलेलं आहे. आणि वसुदेवजींची निवड केलेली आहे. आणि वांग निश्चय का, काय शब्द वापरला? यालाच म्हणतात साखरपुडा. निवड, निश्चय, आणि याप्रमाणे लग्नाची तिथी मिती काढली गेलेली आहे. सगळीकडे तयारी झालेली आहे. पण हे लग्न राजघराण्यातलं आहे. भागून घ्या, वागून घ्या असं नाही. राजघराण्यामध्ये हा विवाह देवकीजी आणि वसुदेवजी हे होते कोण हे मी तुम्हाला सांगितलंच नाही. होते कोण? हे तर यदुवंशातले होतेच. हे तर तुम्ही ऐकलेलं आहे. तर या वसुदेवजी सुतपा नावाचे ऋषी होते मागच्या जन्मात. हे ऐका बाबा. हो बाबा, काय मान नका हलवा, सांगा ना. अरे बाप, माझी पार्सल 6 फुटावरही पोहोचत नाही आहे. सुतपा नावाचे ऋषी होते आणि देवकी माता या कृष्णी नावाची ऋषी पत्नी होती. ऋषी पत्नी आणि ऋषी.
यांनी जी आराधना केली, ऐका, भगवान विष्णूला प्रसन्न केलं. देव तुष्टले प्रसन्नपणे, मागसी ते देईल म्हणे, ते तर माया ठकविले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागे. एकनाथी भागवतातली ओवी आहे. मायेने मला फसवलं, माझा पुत्र हो. भगवान विष्णूला मी बोललो तथास्तु. त्यांनी म्हटलं तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण जाण, मजची न सांगे ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे, बाळक पूर्ण मी तुझे. ह्या ओव्या आहेत, एकनाथी भागवतातल्या आहेत. आणि त्याच प्रमाणे यांचा विवाह झाला. त्यांनी वर मागितला होता, ऊन वारा पाऊस आणि थंडीमध्ये तपश्चर्या केली, तपश्चर्याचं फल मिळालं. आणि तो परमात्मा तपासाठी, जसं अंजनीच्या तपासाठी महारुद्र, तसंच या तपामुळे, दिलेल्या वरामुळे भगवान विष्णू आणि स्वतः. आणखी दुसरी कथा सांगितली जाते, तुझ्यासारखा मुलगा आम्हाला व्हावा. कोणासारखा? भगवान विष्णू सारखा. देव म्हणायला लागले माझ्यासारखा मीच. मग कोण होईल तुमचा मुलगा? तुमच्या दुसरी कथा आहे, तुमच्यासारखा मुलगा, माझ्यासारखा मी, माझ्यासारखा जगात दुसरा कोणी नाही. अद्वय. अलीकडे महिला आपल्या मुलाचं नाव, नातूचं नाव अद्वय ठेवतात. अद्वय, दुसरा माझ्यासारखा कोणीच नाही, मीच, तूच मुलगा हो. त्याप्रमाणे वरमृही वरमृणीश्वर दिलेला आहे वर. बराचसा काळ निघून गेला आणि लग्नाला आली आहे देवकी आणि वसुदेवजी. वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेवा देत देवकी बहीण. लग्नामध्ये विघ्न झाले ऐका, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. असं बोललं जातं. देऊळ तिथे घंटा, लग्न तिथे तंटा, आणि मराठवाड्यात मंठा. मंठा नावाचं गाव. काय झालं ते सांगतो. आकाशवाणी बोलायला लागलेली आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. माने हा भरवसा बोलण्याचा, माने हा भरवसा बोलण्याचा, माने हा भरवसा बोलण्याचा. या माझ्या बोलण्याचा विश्वास ठेव. इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयताम. बलदेवानंद सागर या नावाचा माणूस दिल्लीवरून संस्कृत बातम्या देतो, ऐका तुम्ही कधीतरी. हे कंस, तू ज्या वधूवराच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये हातामध्ये वागदोर घेऊन आणि मिरवणुकीमध्ये सामील झालेला आहे वधू आणि वर, देवकीजी आणि वसुदेवजी यांचा आठवाईचा पुत्र वधिल तुझसे, आठवाईचा पुत्र वधिल तुझसे, आठवाईचा पुत्र वधिल तुझसे, आठवाईचा पुत्र वधिल तुझसे. ऐकून मानसी कृतावर, ऐकुनी मानसी कृतावर, ऐकुनी मानसी कृतावर. या देवकीचा आणि वसुदेवाचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. ऐकोनी मानसी क्रोधावला. अरे बाबा, तो सत्ताधीश होता, राजा होता, तरुण होता, अविचार होता, राक्षसी प्रवृत्तीचा होता. लगेच कमरेला ज्ञान घेऊन या. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदे, हात तो धरिला वसुदे, हात तो धरिला वसुदे. आता तो धरीला वसुदेव. राजा झोपला तरी उशाला तरवार राहते, राजा जेवायला बसला तरी मानेजवळ तरवार राहते. हीच तरवार संभाजींनी जवळ ठेवली नव्हती म्हणून घोटाळा झाला. खड्ग म्हणजे तलवार, खड्ग संस्कृत शब्द आहे.
घेऊन या खड्ग मारा या धावला. अशी तरवार मानेवर टाकणार ते उड्यात वसुदेवजींनी हात धरला. हात तो धरिला वसुदेवे. अहो सोय रे, तो मुलगा तुम्हाला आठवा मारणार आहे. तो ही तुमची लाडली बहीण, लाडकी बहिणीचा काय अपराध आहे? स्त्री हत्या करू नये. तुम्ही हिच्यावर किती प्रेम केलं, बहिणीवर तुमचं किती प्रेम होतं. तिला मारून तुम्हाला काही मिळणार नाही. हा, देईन मी पुत्र सत्य माझे माना, देईन मी पुत्र सत्य माझे माना, देवा बंदे खाना तुका सांगे, आताच्या आता या दाम्पत्याला तुरुंगात टाका. अंगाची हाडं फिटली नाही. हाडं धुवून टाकतात ना मागून, हाडं फेडणं म्हणतात ना. हाडं फिटली नाही, तुरुंगात टाकलं. राजाचा आदेश, ठेवा बंदी खाना दुका सांगे. काळ लोटला. प्रथम बालक